गणेशा होतोय पहिल्या फुलटॉस चेंडूवरती 4 धावेने. आरसीएम टीमच्या प्रत्येक षटकारासाठी सुमितजी पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्या षटकाराची गरज सुद्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार येतील का पाहावं लागेल. चेंडूला कट केलं गेलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 5 धावा. धावफलकावरती चेंडूला लेफ्ट केलं गेलं. पंचानं आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो चेंडू मागे निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये नाही. त्या पंचांचा 22चा इशारा येतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती. इतक्या मागे फिरून मारणं गरजेचं होतं का. तिथे मात्र एकच धाव असणार आहे. बॉल द्यायचंय. पहिलं षटक चालू आहे तर चेंडू नवीन बॉल देणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 8 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 8 धावा. बघा इथून आरसीएम वाळुंजे संघ अडचण राहिले या मागच्या मॅच पासून की धावफलक जशा प्रकारे पाहिजे ते धावफलक नाही सेट होत आहे. इथून आता फलंदाजी करताना आपण पाहू शकता थोडेसे चेंजेस सुद्धा करताना दिसत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगलनी मात्र संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 9 धावा. घेऊया ब्रेक. ऐक्या डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. हॅलो चेक. गोलंदाजी मारवती भागेश सज्ज होताना दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहता 9 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतील. मिड विकेटला सुद्धा क्षेत्ररक्षक होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता पण 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना. 1-1 11 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा इथून आता आरसीएम वाळुंजे संघाला सुद्धा माहिती आहे की मोठे फटके नाही येत आहे तर प्रयत्न करून ते धावफलक सिंगल डबलने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.
जेणेकरून धावफलक जे एका जागी थांबलं जाते नाही थांबलं गेलं पाहिजे. धावफलकाला स्टार्ट ठेवणं जास्त गरजेचं असतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप मध्ये, दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये चेंडूला चांगल्या प्रकारे जज करून पकडलं गेलं जाते. एक चांगला झेल टिपला जातोय. अजिंक्यचा संपताय खेळ. तुझ्या विना नाही मला करम, तुझी आठवण अखिरात येत पाणी पड माझे गंगे तुला डीजे मार्फत गाणं होतं बारीक बारीक पाणी पडो. सध्या 2 ते 3 दिवस पाण्याची गरज नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये पाणी पडला होता, त्या कारणास्तव सामने आता पुढच्या आठवड्यामध्ये आले. तर या आठवड्यामध्ये जर का तू पाण्याची आठवण करून दिलं जातील तर थोडंसं मन दुखावलं जाईल. साईश मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1, 11 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू आपण पाहू शकता. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1, 11. टप्प्याचा चेंडू होता. आज डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. वेगाने चेंडूवरती आले होते. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. खूप चांगलं रनिंग करून तो फासला होता, तो कापला होता. त्यानंतर फेकी सुद्धा आपण पाहू शकता. झेल सुटल्यानंतर ती फेकी सुद्धा वेगाने गेली आणि सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण आज बाहेर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आपण पाठवलंय डिक्लर झोन मध्ये. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. अखिलच्या प्रत्येक षटकारासाठी वरद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतात. खूपच चांगला झेल टिपला जातोय. ज्या अखिलसाठी पारितोषिक आलं होतं त्याच अखिलला आता मैदान सोडावं लागते. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. धावा 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगला झेल टिपला गेला होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये साईच्या बॅट मधून तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेला होता. त्या चेंडूला प्रॉपर जज केलं जाते आणि त्या जज करता करता ती मर्यादित रेषेची लाईन
त्या मर्यादित रेषेला लक्षात घेऊन प्रॉपर झेल पकडणं मैदानाच्या आतमध्ये सोपी गोष्ट नाही आहे. उन्हाचा ताबा सुद्धा आपण पाहतोय हळूहळू मैदानाच्या आतमध्ये वाढतोय, पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. यानंतर होणारी मॅच एका बाजूला कोरोटी दुसऱ्या बाजूला पडई. दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत, त्यासाठी सुद्धा रेडी राहायचं आहे. गोलंदाजी मारवधी चिनार 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चौदा धावा. चिनारच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन आदळतो यष्ट्यांवरती. अखेरला मैदान सोडावं लागते. गडीबाद. चौदा धावा धावफलकावरती. चिनार पहिल्या चेंडूवरती विकेट घेताना. ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न पण सिंगलनी संतुष्ट. का RCM वाळुंजे संघ जशा प्रकारे फलंदाजी आहे, थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. इथून पहिल्या मॅचमध्ये झालेला खेळ आठवावा लागेल. जेव्हा मनामध्ये सेट केलं होतं की 40च्या वरती धावफलक सेट करायचं आहे, ते धावफलक खूप चांगल्या प्रकारे सेट केलं होतं. तदनंतरच्या 2 मॅच आपण पाहतो थोडासा संघ बॅटिंग डाऊन होताना दिसते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नोजमॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक आणि सिंगल. मात्र 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. सिंगलला महत्व दिलं जाते, पण सिंगल मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ नाही चांगले दिसत. आणि सिंगल तसेही लोकांना आवडत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि जे सिंगल पर्सन असतात ते कदाचित इकडे आजच्या जनरेशनला आवडत नसतील. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न करत होते. फेकी चिनारच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत यष्टांवरती लावेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय भरत मोरे सर यांचं सुद्धा कॉम्बॉक्सच्या दिशेने आगमन होताना. सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फीस धावा धावफलकावरती. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. राहतील थोडेसे दूर. बॅकअप आहे. भागेश वेगाने चेंडूवरती आले आणि फेकी झाल्यानंतर आपण पाहू शकता 2 धावा सुद्धा कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय डबल टू 22 22 धावा.
चेंडूला लेफ्ट केलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला गेलो तर 22-22 22 धावा. शेवटचे षटक घेण्याआधी ऐकूया एकदा डीजे मार्फत अजून एक सुमधीर संगीत. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता डीपीएनचे दुसरे ऑपरेटर, नवीन ऑपरेटर आता ज्यांनी या हंगामामध्ये खूप प्रभावित करतात. ऑपरेटर करताना पहिलेच हंगाम स्वतःचे ऑपरेटर करतात आमचे मित्र साहिल मांगेला. जे बंटी आपल्याला जॉईन होताना, बंटी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ज्यांनी या हंगामामध्ये प्रथमताच ऑपरेटिंग करताना खूप चांगली कामगिरी. कॅमेरामॅन सुरुवात स्कोरवर तो नंतर कॅमेरा, नंतर प्रमोशन करता करता आता ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय बंटी साहिल मांगेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता पण चेंडू हातामध्ये नाही राहत आहे. सिंगल. 24-24 धावा. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडू हातामध्ये नाही कलेक्ट करू शकले आणि सिंगल तिथे कंप्लीट झाली. इथून आरसीएम वाळुंजे धावफलक थोडस पहिल्या गिअरमध्ये तर दुसऱ्या गिअरमध्ये नेणं गरजेचं असणार आहे. ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते. रनिंग करून आपण पाहू शकतो तो फासला कापला होता. एक आशनाला वाटलं की चेंडू हातामध्ये इझी कलेक्ट, खूप चांगला झेल टिपला जाईल पण इथून झेल सुद्धा नाही टिपला जात आहे. आणि 3 धावा सुद्धा. फेकी करताना ते फेकीला गॅदर नाही केलं गेलं. 2 धावा. 3 धावा. 27-27 धावा. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 रन ऑन स्कोर कार्ड. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू हातामध्ये पर्यंत आपण पाहू शकता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटच्या क्षणाला स्वतःला दोघांनी थांबवणं आणि ते थांबवणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असतं. 28 धावा. 28. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 3 चेंडू एका बाजूला आरसीएम वाळुंजे 35-40 मध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ झाला. 28 धावा. बघा येणाऱ्या 3 मध्ये आरसीएम वाळुंजे संघाचे प्रयत्न असतील 35 ते 40 मध्ये धावफलक नेऊन ठेवायचं म्हणजे लढण्यासाठी एक चांगलं टोटल. फुलटॉस चेंडू वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या वरतून टाटा बाय बाय करत सीमारेषा पार. षटकार. चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या.
पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, डीप वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. भागेशने टिपला एक चांगला झेल, संपला. इकडे अजून एक विकेट पतनगडी बाद. विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. पाच चेंडूंचा आतापर्यंत झाले 34 धावा. बघा, ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिच्या अशा प्रकारे उल्लेख केला होता की 35च्या पारची कहाणी असेल का 35च्या. पहिल्या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत भागेश. पुन्हा एकदा चेंडूला पकडतील. फेकी वेगाने केली होती. विवेकच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. आता बॅकअप पोचेपर्यंत आपण पाहू शकता आधी सिंगलला डबल मध्ये आणि तदनंतर आपण पाहू शकता तो चेंडू विवेकच्या हातामध्ये नाही आला. तब्बल 3 धावा ऍड होतील. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 37, 37 धावा धावफलकारती लगावल्या गेल्यात. 38 धावेचं आव्हान असणार आहे. 38 इज अ टार्गेट फ्रॉम टीम एकता बानकर. चला, यानंतर होणारी मॅच कोरोटी विरुद्ध गुरुदत्त पडाई. दोन्ही संघ कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळ. चला, दोन्ही कर्णधार गुरुदत्त पडाई विरुद्ध करोटी. दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, कोरोटी कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. भगवानजी वजे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला गुरुदत्त पडाई तर दुसऱ्या बाजूला कोरोटी.
चला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. एका बाजूला विकास 11 आहे, दुसऱ्या बाजूला बोलिन्स आहे. विकास 11 झाले. गुरुदत्तपडे नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि यांना आम्ही 40 रनचा टार्गेट घेऊन चाललो आहे. 40-45 रनचा. कसं वाटलं विकास 11 बोलिंगचं आयोजन पाहून? आमचा पूर्ण सामवेदी समाज हा या टुर्नामेंटसाठी थांबलेला असतो. म्हणजे सर्व उत्सुक असतात की कधी ही टुर्नामेंट होईल आणि खेळू. त्या खूप चांगलं नियोजन असते आणि तुम्ही बघतच आहात किती चांगलं सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्यांनी. मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कोरडी नाणेफेक जर का तुमच्या बाजूने असलं तर काय डिसिजन असतं? आमचं पण पहिले मी ती बॅटिंग घेतली असती, पण ते देखील जरा त्यांचा टॉस जिंकून त्यांनी ती फलंदाजी घेतली. चालेल, काय ती हरकत नाही. एकंदरीत समोरचा संघ आणि तुम्ही संघ या हंगामामध्ये किती वेळा एकमेकांसमोर आलात आणि कशा प्रकारे ती लढत राहिली? गेले 3 ते 4 टुर्नामेंट झाले आम्ही इकडे खेळतात. ते त्यांची आणि आमची मॅच लागते, पण तेच सध्या पुढे आहेत आमच्याहून. 3 सामन्यामध्ये या सामन्यामध्ये आम्ही त्यांना पराभूत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तुम्ही सुद्धा करोडीच्या मैदानावरती खूप सामने आयोजन करतात. एकंदरीत संपूर्ण आयोजन पाहून विकास 11 बोलिंगचा कशा प्रकारे उल्लेख कराल? ॲक्च्युली यांचं ते आयोजन बघायला गेलं तर खूप खूप कौतुक आहे. पहिली गोष्ट त्यांना ती हॅट्स ऑफ आहे, कारण की त्यांनी जे पहिला पाऊस पडून त्यांनी जे पूर्णपणे ती मेहनत केली पोरांनी, पहिली गोष्ट त्यांचे तर खूप मनापासून आभार. अभिनंदन तुम्हाला सुद्धा मॅचसाठी. नाणेफेकीचा अहवाल गुरुदत्तपडे नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतलेली आहे आणि कोरोटी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले गेले. हॅलो चेक. चला, दोन्ही संघांचा 12th मॅन, दोन्ही संघाचा 12th मॅन पाठवा. हॅलो चेक. हॅलो चेक. साई समोर विवेक. येस, पहिला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. झेल घेण्याची संधी, झेल सोडलाय. अखिल कधी चुकी करत नाही, परंतु अखिल कडून चुकी होणं म्हणजे ही थोडीशी चिंतेची बाब रामजेबा वाळुंज संघासाठी. विवेक आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या मॅचेस पार पडल्या आणि त्या ग्रुपमधील मला वाटते शेवटची मॅच आहे जिथे आपल्याला दुसरा क्वालिफाय होणारा संघ मिळणार आहे. वाघोली हा पहिला संघ क्वालिफाय होणार आणि त्यानंतर आता दुसरा संघ बांदकर आणि वाळुंजे या 2 संघांमधून आपल्याला मिळणार आहे. ऑन साईडला खेळलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये झाले. विवेक नाईक यांना आपण बघतोय आणि 3 धापा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. खूप दिवसानंतर या मैदानावरती येण्याची संधी मिळाली. 1 ते 2 ते 3 डेट मला वाटतं बदलावे लागले आणि त्यानंतर अखेरकार स्पर्धा आपल्या भेटीला येते. वरुण राजाची कृपा आपणा सर्वांवरती आहे आणि
उन्हाचा प्रभाव सुद्धा आहे, गरमी थोडीशी वाढलेली आहे. सर्वांना विनंती आपण पाणी पोट भरून पिया. त्याचबरोबरीनं एनर्जी ड्रिंक, इलेक्ट्रॉल म्हणा किंवा हो इनसाइड आउट चेंडू चहमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज प्रतीक बाद. पंडारी शेट पडके बिगरवाला बिनगड चकडेवाला. 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 उद्याच्या दिवसासाठी स्पेशल अनाउन्समेंट आहे. मला वाटतं मीत आलाय. वेलकम मीत. उद्याच्या दिवसासाठी अनाउन्समेंट आहे की 9 ते 5 आपण नाव नोंदणी करायची. 2 भाग्यवान विजेत्यांना कूलर दिले जाणार आहेत. या गरमीला बघून कूलर ठेवण्याचा काहीसा म्हणजे मानस आमच्या संपट बोळींजकरांचा. त्यामुळे त्या लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही नाव नोंदणी करा. या मैदानावरती या, सामन्यांचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. जे उपस्थित असतील त्यांनाच मिळणार. जर का कोण नाव नोंदणी करून घरी गेला तर त्याला नाही मिळणार. अशी माहिती आमच्यापर्यंत आयोजन कमिटीतील काही मेंबर, खास करून कौस्तुभ वझेने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट, लगातार 3 चौकार यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस योगेश जी वझे यांच्याकडून लगावण्यात आले आहेत. आणि प्रेक्षकांसाठी 100 रुपये जर का मैदानाबाहेर त्यांनी कॅच पकडली बाउंड्री लाईनच्या बाहेर तर देण्यात येणार. आणि योगेश जी वझे यांचं या ठिकाणी आगमन सुद्धा झालं. वेलकम योगेश भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. कालचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस होता. या आपल्या सर्वांच्या समवेत असणारा याच मैदानावरती 2 वर्ष अगोदर खेळलेला सुद्धा आणि वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये मोठा वाटा असणारा टेनिस क्रिकेटला मिळालेला एक अनमोल रत्न आणि असा खेळाडू जो सर्वांचा चहिता होता तो काळाच्या पडद्याआड झाला आणि सर्वांवरती दुःखांचा डोंगर. फुलटॉस भागेश न चेंडूला लॉफ्ट केला, चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. येस, काय नो बॉल साठी रिव्ह्यू आहे. आणि हा चेंडू हे चौकार आहे की तो डिक्लेअर काय चौकार आहे ना. चेक केला जाईल, दोन्ही चेक करायचे. नो बॉल चेक करायचा आणि त्यानंतर बॉल कुठून गेलाय ते सुद्धा बघायचंय. मेफेर विरार गार्डन यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. मेफेर विरार गार्डन यांच्याकडून लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस. चेक केलं जातंय की नक्की बॉल कुठून गेलाय किंवा बॉल ज्या वेळेला कनेक्ट झाला बॅटला पॉपिंग क्रीजवरती असताना फलंदाज ज्या पोझिशनमध्ये होता तिथे बॉल काय वेस्टच्या वरती होता का ते सुद्धा बघितलं जाणार आहे. चेक केलं जातंय आणि सर्वांच्या नजरा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे येताना दिसतात. येस, इट्स अ नो बॉल. भीमर असल्या कारणाने हा नो बॉल पंचांनी घोषित केला आणि नो+4
टोटल 5 या धाबा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. सर्व काही चांगलं चालू असताना साईकडून झालेली चूक, भागेशने त्याचा उचललेला फायदा आणि आल्या बॉल न फेस करता म्हणता येईल, कारण हा बॉल गृहीत धरला जाणार नाहीये. नो बॉलवरती आलेला चौकार. 5 धावानंतर 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ. नेक्स्ट बॉल या वेळेला लॉफ्ट केला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तो झेल होऊ शकलेला नाहीये. मगाचपासून 2 ते 3 फटके बघितले, त्या फटक्यांवरती मोठे प्रहार करण्याचा जो काही प्रयत्न झाला त्याच्यामध्ये तितकंसं यश नाही मिळालं ज्या इंटेंटनं तो फटका खेळलाय. कदाचित खेळपट्टीमध्ये असलेला दमटपणा आणि हवेचा बिलकुल प्रभाव विरुद्ध असताना चेंडू ट्रॅव्हल होऊन थोडीशी चिंतेची बाब ठरली आहे आणि त्यामुळे या धाबा मोठ्या प्रमाणात बनत नाही आहेत. 10 वरती 1-2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. भागेश समोर पुन्हा एकदा साई सज्ज होतोय. 38चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अशा पद्धतीच्या धाबा येणं म्हणजे मानकरसाठी खूप चांगली बाब. चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण बाउन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली. सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि विवेक नाईक यांच्याकडे स्ट्राईक येताना दिसते. या मैदानावरतीचा मागील 3 वर्षाचा इतिहास खूप चांगला राहिला आहे. वाघोलीसाठी हे चांगलं मैदान राहिलंय, कोपराडसाठी चांगलं राहिलंय, पडईसाठी चांगलं राहिलंय, बुळिंजकरांसाठी कितपत लकी राहिलंय हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. बघा स्टिअर्ड काढण्याचा प्रयत्न केला गेला, लावडा पील पंचांकडे झाली, परंतु कोणत्या पद्धतीची धाव नाही. मंदार यष्टांच्या मागे आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपलं. साईच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आता 18 चेंडू आणि 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. हो जगतोय आम्ही त्याच्यावर, होल्याला बसतोय समुंदर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत आणि नवीन गोलंदाज प्रसन्नाच्या हातामध्ये चेंडू. हो या वेळेला चेंडू मागे निघून गेला. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येताना दिसेल. विकास पाटील स्मृती चषक स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चालू असलेला खेळ बिग बॅश पद्धतीने खेळवली जाणारी ही एकमेव स्पर्धा. मला वाटतं यावरती SBPL झाली आणि त्या SBPL मध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला आणि हाच फॉर्मॅट ठेवण्यात आला होता, ज्या फॉर्मॅटद्वारे आपण 2-2 टीम एका ग्रुपमधून क्वालिफाय होताना बघतो. आखूड टप्प्याचा चेंडू होता बॅक ऑफ लेन, त्याला हुक करण्याचा प्रयत्न विवेक नाईक यांच्याकडून झाला आणि चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातो. एक धाव येताना दिसते. सिंगल धाव आली आहे. सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना सुद्धा दिसली. पुन्हा एकदा प्रसन्न समोर भागेश. झुजबी खेळाडू आहेत, सतत बिझी राहतात भागेश आणि त्यामुळे पारीला कसं पुढे न्यायचं, कसं डेव्हलप करायचं, कसं बिल्ड करायचं खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि या गोष्टी माहीत असताना या धावांचा पाठलाग तितकासा अवघड नाही आहे. तुर्तास धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 12 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. सिंगल धाव येताना आपण बघाशी विवेक नाईक यांच्या बॅटमधून पाहिली.
प्रसन्नाचा पुढील चेंडू बागेसाठी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झालेत चेंडूंचा हवेमध्ये स्वतः ओ आणि तिथे मला वाटतं एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाताना दिसेल. ओ आणि इथे दुसरी धाव मला वाटते घेतली गेली आहे. ओव्हर थ्रोच्या रूपाने एक धाव. काय आहे चर्चा करू, बॉलर बॅटर चर्चा करू नका प्लीज. अंपायर डिसिजन देतील. आपण चर्चा करून काही साध्य होणार नाहीये. पंचांचा निर्णय जो येईल येस इट्स अ 2 रन. टच झालेला आहे. एक मिनिट सर, एक मिनिट. येस इट्स अ 1 रन. फक्त एकच धाव असेल कारण मला वाटते ती धाव ज्याला कंप्लीट झाली त्यावेळेला दोन्ही फलंदाज रिलॅक्स मोडमध्ये होते आणि त्यानंतर ज्या वेळेला थ्रो गेला त्यानंतर त्यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून एकच धाव दिली जाते. 14 वरती 1. प्रसन्नाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा विवेक नाईक यांच्यासाठी. यष्टांच्या मागे चेंडू निघून जातोय. वाईटची सांगता पंचांकडून झाली आहे. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. मंदार यांच्याकडून चुकी. रामजी बाबा वाळूंचे संघ यावेळेला 38 धावांचा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि त्यांच्या समोर बानकर संघ ताकदवर संघ. पण पहिल्या ग्रुपमध्ये बानकर, वाळुंजे, वाघोली अशा प्रकारचे ग्रुप असल्या, अशा प्रकारच्या संघ असल्यानंतर मग मॅचेस किती कडक होत असतील आणि बघायला सुद्धा मजा आलेली असणार आहे. मग अशी चेतक वाघोली संघाने बाजी मारली आणि तो संघ क्वालिफाय होताना दिसला लगातार 2 मॅच जिंकत असताना. हो यावेळेला चेंडू चावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि येत असताना त्यानं टिपलाय झेल. भागेजच्या खेळीचा अंत. भागेजचा संपलाय खेळ. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. 16 वरती 2. दुसरा हादरा बानकर संघाला. लगातार 3 चौकार 1000 रुपये. लगातार 3 षटकार. लगातार 3 विकेट 2000 रुपये मैफेर विरार गार्डन यांच्याकडून लगवण्यात आलेले आहेत आणि 500 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट याच्यासाठी योगेशजी वजे यांच्याकडून. धावपल धावा 16. 16 रन. शेवटचा बॉल बाकी आहे मला वाटतं. लास्ट बॉल बाकी. 13-22 ही इक्वेशन आहे मॅचची. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 11 धावा. थोडी घाई करा, खूप जास्त वेळ जातोय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि कॅप कॉर्मॅक इलेक्ट्रिक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. विवा होम्स आपलं मनापासून आभार. साप इंजिनियर, सी साक्षी, ओरा प्लायवूड. हो लॉफ्ट केलं चेंडूला उंच हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखिलने टिपलाय झेल. लगातार बॅक टू बॅक विकेट. चिनार याला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. तिसरा हादरा बानकर संघाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि आता 12 चेंडू 22 धावांची गरज. 11च्या सरासरीने धावा बनवायच्यात. निघाली
चिनार बाद झाला, त्याच्या अगोदर भागेश बाद झाला, भागेशच्या अगोदर प्रतीक बाद झाला. एका बाजूने 3 फलंदाज मैदान सोडत असताना दिसले. आता दुसऱ्या बाजूने उभे असलेले विवेक नाईक एक्सपिरियन्स प्लेयर. चला फलंदाज लवकर पाठवा. बानकर अजंता मेंडिसला आठवा. अँजेलो मॅथ्यूजला माफ करा, अँजेलो मॅथ्यूज होता तो. अजंता मेंडिसचा विकेट घेणार होता. बॅटिंग मध्ये अँजेलो मॅथ्यूज आला होता. त्याला आठवा तुम्ही कशा पद्धतीने तो बाद झाला होता. आपण इतका जर का वेळ घ्याल, इतके रमत गमत चालाल तर खूप सारा वेळ जाईल. टाइमआउट द्वारे तुम्हाला अनेक अशा बंधनामध्ये आम्ही अडकवू शकतो. परंतु मित्र, आपण सर्वजण या क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खेळाची जी काही मर्यादा असते, वेळ म्हणा किंवा त्याच्या काही डिसिप्लिन म्हणा किंवा असं बाकी सर्व बाबी या तुम्हाला पाळणं गरजेचे आहेत. पंधरा मिनिटांमध्ये जर का 3 षटकं नाही झाली तर चौथ्या षटकाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट, शानदार स्ट्रोक, नशिबाची साथ. आणि मैदानामध्ये असणारे 12वे 13वे 14वे 15वे 16वे प्लेयर जे आहेत ते मात्र आता काम करतायत. या मैदानाची एक खासियत आहे, 12-11 खेळाडू आणि त्याचबरोबरीनं 7 झाडं, म्हणजे टोटल 19 खेळाडू इथे खेळतात. तर त्याच्यामध्ये ते 7 खेळाडू एका ठिकाणी फक्त स्थिर आहेत. तिथे जाऊन चेंडू लागला तर मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी जाणं शक्य नाही राहत. तर चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. विवेक नाईक याने चपळाईने 2 धावा धावून कंप्लीट केल्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्यांच्या खेळपट्टीत उभं राहण्याची गरज किती मोठी आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि मोठ्या विकेटचा पतन. फलंदाज बाद, विवेक नाईक डिपार्ट्स. दोन चेंडूचा खेळ झाला. 18 धावा आपण करतोय. 10-20 इक्वेशन आहे. प्रत्येक चेंडूवरती 2ची सरासरी तुम्हाला कायम ठेवायची. षटकाकडे 12 धावा बनवायच्या आहेत आणि या सर्व धावा बनवण्यासाठी तुम्हाला तितका नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो येत असताना चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच वळत असताना सांगतात वाईड अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धापलकामध्ये वाढत असताना 19 वरती जाऊन पोहोचतोय. 2.2 चेंडू. नवीन फलंदाज रोहित आले मैदानात आणि यस कशाचा वाईडचा रिव्ह्यू रेफर केलंय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. हालू चेक, हालू 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 चेक. हाल चेक चेक. चला इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. रिव्ह्यू लॉस झालाय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल दुसरा धावायचा प्रयत्न जरूर करतात, परंतु परागने थांबवलं. कोणत्या पद्धतीने दुसरी धाव घेण्याचा मानस नाही दाखवला.
मोहित नाईक यांच्याकडून रोहितच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. कटकाट्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर विकेट खेळल्यात. चेंडू चाललाय डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. मला वाटतंय चेंडू निघून जातोय. सिंगल धाव येताना दिसेल. एका धाव्याने काय तितका फरक पडणार आहे का? रामजीआबा वाळुंजेची सुरुवात सुद्धा तितकीशी चांगली नव्हती, परंतु शेवटी मला वाटतंय राहुलने मारलेला मोठा फटका वेगळी चालना देणारा ठरला आणि त्यामुळे 37 पर्यंत धावफलक जाऊन पोचलं. आता 8 चेंडू आणि 17 वरती इक्वेशन जाऊन पोचली आहे. एक मोठा फटका या मॅचचा चित्र बदलेल, इक्वेशन बदलेल. एका धावेसाठी चेंडूला खेळलं. सिंगल धाव येताना दिसते. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव. आता 6 मध्ये 16, 7 मध्ये 16. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. चित्रक्षेत्राची सजावट सातत्यानं बदलत असताना रामजीआबा वाळुंजेचा हा संघ. लास्ट बॉल, तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. बघा पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्या वेळेला मैदानात याल 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात संपवायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकासाठी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकात धावा 24, 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज येणाऱ्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया ते शेवटच्या षटकाकडे. चला थोडी घाई करा. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर आपल्याला अजून मला वाटतंय अजून इथून पुढे आम्हाला 8 मॅच खेळवायचे आहेत. सो सगळ्यांना विनंती आहे की आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा खूप चांगली पार पडेल. बोळींज म्हटलं की दिशादर्शक, बोळींज म्हटलं की दिशा दाखवणार आयोजन आणि हॉल 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 चेक हॉल. चला पराग बाद आणि पराग यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. अमय मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारची हरकत म्हणजे त्या 14 धावांचा पाठलाग करण्यासाठी केलेली मेहनत ही कुठे ना कुठेतरी कमी पडते. परंतु दुसऱ्या बाजूला मला वाटते रोहितने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवरचा विश्वास खूप मोठा असावा. एक मोठा फटका या मॅचला वेगळी दिशा देईल. एक मोठा फटका या मॅचमध्ये परत आणेल बानकरना. आणि या अगोदरची ज्या वेळेला मॅच झाली होती या 2 संघादरम्यान त्यावेळेला बानकर संघाने बाजी मारली होती आणि बानकर संघाने वाळुंजे जिंकला होता, माफ करा. आणि दुसऱ्यांदा वाळुंजे संघ आता बानकर संघावरती मात काढण्यासाठी सज्ज झालाय. या मैदानावरती धावा बनत नाहीत असा काहीसा नजारा आता बघायला मिळतोय. लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू उंच हवेमध्ये. एका मोठ्या फटक्याची गरज होती. गरजेला आलेला हा अफुल्लातून षटकार रोहितच्या बॅटमधून हिट करणारा शानदार स्ट्रोक. 6 धावा.
थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये एकता बानकर संघाने वाळुंजे संघाने 42 धावांचा बचाव केला होता, परंतु आता 5 कमी आहेत. आता 4 कमी आहेत. 38. भूषण भाऊंचे या ठिकाणी आगमन झाले. 38 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडू 8 धावांवरती मॅच येऊन थांबली आहे. 3 चेंडू 8 किती पाहायला लागणार वाट, कारण वेळ थोडासा जास्त चाललाय. एवढा वेळ जायला नको. सो आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स, प्लीज आपण सहकार्य करा. मोठा फटका आला. रोहितने मात्र वाटावून टाईट केलंय. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. हो 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 हो, याला काही करू शकत नाही. चेंडू उंच हवेमध्ये होता. झेलची सुद्धा संधी असती, परंतु जर का टप्पा पडला असता तर कदाचित चौकार सुद्धा मिळाला असता. म्हणून म्हटलं 11+7 टोटल 18 प्लेयर्स. 18 प्लेयरची मॅच आहे. 18 प्लेयर आहेत, त्यापैकी एका प्लेयरने आता काम केलंय. 2 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका आता अजून गरजेचा. जो षटकार आयुष मात्रेच्या स्टँड जवळ गेला होता, राजनप्पा नाईक आणि आयुष मात्रे यांचं स्टँड आहे, त्याच्या बाजूला अजून एक बॅनर आहे, त्याच्यामध्ये बिलकुल जाऊन पडला होता आणि तिथे 6 धावा आल्या होत्या. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय जरूर. चांगली फिल्डिंग होतीये. जोपर्यंत चेंडूला फेकतील एक धाव मिळतीये. हितेश सुद्धा थोडेसे खुश आहेत, कारण आता संघ जवळजवळ कंट्रोलमध्ये दिसायला लागलाय. परंतु 1-6 या इक्वेशनमध्ये मॅच आली आहे. 1-6 म्हटलं की असे काही धाकड फलंदाज आम्हाला आठवतात. मग ऋतिक नाईक असो, प्रणव असो वाघोलीवाला, किंवा विशालची सुद्धा इथे बॅटिंग खूप चांगली झाली आहे. पढईच्या विशाल यांनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आहे. सो मेनी प्लेयर्स, भरपूर प्लेयर्स आहेत ज्यांनी या मैदानावरती आपलं चांगला खेळ दाखवलाय. आम्ही प्रथमला घाबरत बॉलिंग टाकताना सुद्धा बघितलंय याच मैदानावरती अनेक वेळा, परंतु आता प्रथम ते फुल कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतो. पहिला षटकार खाल्ल्यानंतर मागील हप्त्यामध्ये मला वाटतं रानपाड्यामध्ये लगातार 5 चेंडूवरती 3 विकेट घेतले होते आणि मोठा कमबॅक करून दिला होता. ओ यावेळेला चेंडू मागे, सिंगल, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला रामजी बाबा वाळुंजे या संघानं. पराभवाच्या छायामध्ये एकता बानकर. हार्ड लक विवेक नाईक अँड टीम. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन राहुल मात्रे अँड टीम. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा प्रसन्न पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच.